कुठे आले बापू? जुनावळ आले. तुमचं पत्र कुठे? पत्र आहे ना? आहे हो, दाखव की. बर, हे पत्र आहे. बर, कुठून मिळालं तुम्हाला हे पत्र? हा, जुन्नर म्हणजे कोणाकोण? लय गुटखा खाताय अहो. एवढ्यात तर तुमचं लेकराबाळाचं शिक्षण होईल. एवढा तो गुटखा तुम्ही तोंडात रोज घेऊन फिरताय. हा, ही मिलवरती आले तुम्हाला तर. हे बघा, अबाउट इट्स ब्लँक. काय लिहिले पत्रावरती? अबाउट ब्लँक. आणि हे ईमेल वरती आलंय. ते पत्र घेऊन हे बापू जुन्नरवरून आलेत बरं का. हा, म्हणजे ऑनलाईन सुद्धा भ्रष्टाचार होऊ शकतो बरं का. की मेलवरती हे पत्र फक्त ठापकन घ्या आणि लाईन लावून राहा. तुमच्याकडे कार्ड आहे करायचं याचं? कधी येणार आहे तुमचं कार्ड? आज भेटणार आहे. कुठे भेटणार आहे? अच्छा, म्हणजे पहिले तुम्हाला वस्तू मिळणार आहेत आणि तिथे सोबत कार्ड पण मिळणार आहे. ओके. तू कुणाला बाळा? तुझ्याकडे काय आहे का? तू लाईन लाव बाय. तुम्ही दोघं एकत्र आहात का? बर, मग तुम्ही दोन साहित्य वाटप घेणार? एकच घेणार? बर. कामगारांचं नाव धनश्री शिंदे. कुठून आलाय ताई तुम्ही? जुन्नरवरून आलाय. किती वाजता निघाले सकाळी करून? सकाळी 6ला. लाईनला किती वाजता आले? 10 वाजता. 10:30 वाजलेत ना. आहे का तुमच्याकडे कार्ड? असं नाही अजून. कधी मिळणार हो तुम्हाला कार्ड? किती दिवस चक्रा मारायच्या? किती पैसे भरले कार्ड साठी बाळा? किती भरले होत ताई? 2-3 हजार रुपये गेले. पण यांना कार्ड द्यायला पाहिजे ना. ठीक आहे, पैसे कुणीतरी घेतले, पण ते कार्ड शिवाय तुम्हाला मिळणार कसं? कुठल्या? इथं कुठेतरी ऑफिस आहे, बरोबर ना? काय बोलले, जिथं समजा तुम्ही फॉर्म भरून सबमिट करणार ना, तिथं तुम्ही आधार कार्ड दाखवा, तुम्हाला कार्ड मिळून जाईल. ओके ओके, असं केलंय का? 2,000 रुपये पण तुमचे ते मिळायला पाहिजे बरं का. तुम्हाला 2,000 घेतलेत, पण तुमच्याकडे आता ते कार्ड नाहीये. पहिले तुम्हाला किट घ्यायला सांगितली आणि तिथेच तुम्हाला कार्ड पण देणार आहे. म्हणजे योजना तत्पर आहे बरं का, की तुम्हाला मेलवरनं किंवा कुठून तरी हे पत्र मिळून जाईल. त्यात तुमचं नाव येईल. त्या नावासकट तुम्ही आधार कार्ड घेऊन तिथे जायचं, किट वगैरे सगळं ताब्यात घ्यायची आणि मग तुम्ही बांधकाम मजूर असल्याची नोंदणी करायची आहे. म्हणजे पहिले तुम्ही लाभ घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्या योजनेमध्ये घुसा. म्हणजे योजनेत आहात म्हणून लाभार्थी नाही, तर तुम्ही पहिला लाभ घ्या, त्यात घुसा, घुसखोरी करा, एजंट लोकांना काय असेल ते द्या आणि लगेच ऑन द स्पॉट त्याच तारखेला तुम्हाला मिळणार आहे. जे कार्ड मिळताना त्याच्यावरती काय काय लिहिलेलं असते, त्याच्यात डेट ऑफ इश्यू हा मोठा इश्यू असणार आहे मित्रांनो. कार्डवरती डेट ऑफ इश्यू, जसं आपल्याकडे अर्धा महाराष्ट्राची जन्मतारीख 1/6 असते, 1 जून, तसा मला इथं काहीतरी कार्यक्रम दिसतोय की तुम्हाला तिथे गेल्यानंतर कार्ड देणार आहेत. खरं तर हे कार्ड पहिलं द्यायला पाहिजे. 6 महिने तुम्ही काम केले, वर्षभर काम केले, 2 वर्ष केले, आणि ज्यांनी जेवढे वर्ष जास्त काम केले ना, त्याला तेवढ्या त्या वस्तूची गरज आहे, त्याला पहिलं ते दिलं पाहिजे. आता काही लोक तर 1 दिवस काम केले, काही लोक तर आजच लाईनला उभे राहिले, तर आजच ते मजूर होणार आहेत आणि आजच ते हुजूर पण होणार आहेत. मजूर पण